योगायोग असा आहे की तुम्ही दिल्लीत आहात त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना ते मी काल अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली. बघा मला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे दुसरे म्हणजे तुम्ही जे आलेले आहात ते ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या मार्गाने ते निघालेले आहेत आणि आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे निघालेलो. त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देणे एवढे ते काय महान नाहीत. शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही. ठीक आहे, पुढे त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो. तुम्ही इंडिया ब्लॉकचे पार्ट आहात, दोन्ही ठाकरे ब्रदर्स एकत्र आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा राजधानी दिल्लीत आलात. त्यात जेव्हा इंडिया ब्लॉकची बैठक होणार मी उत्तर दिले. ठीक आहे, पुढे हे होणार एक विषय जो अतिशय महत्वाचा आणि राष्ट्रीय सगळा प्रश्न तो म्हणजे ट्रम्प टॅरिफ संदर्भातला. आता 50% ट्रम्प टॅरिफ आपल्याला लागू होणार आहे. सिंदूर असेल किंवा आता जे ट्रम्पनी लागू केलेलं टॅरिफ असेल, पंतप्रधान यावरती कुठेच बोलताना दिसत नाही. आज तुम्ही आला तर बोलतं करणार. तुमचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण ह्याचा फटका सर्वसामान्यांना पण बसणार आहे. ट्रम्प आपल्या देशाची म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करतायत, खिल्ली उडवतायत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षराने सुद्धा उत्तर देऊ शकत नाही आहोत. त्यांना जाब विचारणं तर सोडाच, पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही आहोत. शेवटी आपला देश, आपल्या देशाचं सरकार चालवतोय कोण, देशाचं सरकार चालवतोय कोण. आणि म्हणून तुमच्या कदाचित आठवणीत असेल की शिवसेनेचा वर्धापन दिन जेव्हा झाला 19 जूनला, त्यावेळेला मी माझं एक मत व्यक्त केलं होतं की आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे, आपल्या देशाला परराष्ट्र मंत्र्यांची गरज आहे, संरक्षण मंत्र्यांची गरज आहे, गृहमंत्र्यांची गरज आहे. आजचे जे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री ते भाजपाचे आहेत, कारण ते प्रचारामध्ये जातात. अगदी सिंदूर म्हणजे पेहलगामचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा मोदीजी आले, पंतप्रधान म्हणून देशाचे असते तर ते पेहलगामला गेले असते, पण ते बिहारला गेले. त्याच्यामुळे हे सगळे भाजपाचे प्रचार मंत्री आहेत. एकूणच हे सरकार अपयशी, असफल आणि असहाय्य आहे. यांना कोणती परराष्ट्र नीती नाही. परराष्ट्र नीती यांची पूर्णपणाने अपयशी ठरलेली आहे. कोणतेही असं खंबीर धोरण नाही. म्हणजे एकदा अमेरिका तिकडनं डोळे वटारत असताना आपले मला वाटतं हे कुठे गेले डोवल, रशिया, पंतप्रधान चीनला चाललेत. आता असं म्हणतात, मला माहिती नाही, तुमच्याकडे माहिती असेल की चीन बरोबरचे संबंध हे सुद्धा त्यांच्या मित्रासाठी काहीतरी नवीन दरवाजे उघडतात की काय. पण हे केवळ मित्रासाठी बघताना देशाची वातावत होते. त्याच्याकडे आपल्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आणि एकूणच परत सांगतो की हे सर्वच बाबतीत, विशेषतः परराष्ट्र नीतीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं सरकार आहे. पाकिस्तानसोबत मात्र क्रिकेट खेळलं जाणार आहे, त्याला कुठे विरोध होताना पाहायला मिळत नाही सरकारकडनं. एकीकडे ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलायचं, क्रिकेटची सामने नाही, हे या सरकारला काही तशी नीतिमत्ता राहिलेलीच नाहीये. म्हणजे पाकिस्तान आपला दुश्मन आहे जे शिवसेना प्रमुख सांगायचे, तेव्हा इकडे दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही मॅच रोखली होती, मुंबईमध्ये रोखली होती की जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तान सोबत कोणतेही संबंध ठेवता कामा नयेत. आणि माझ्या आठवणीप्रमाणे सुषमा स्वराज पण याबद्दल बोलल्या होत्या की आपण पाकिस्तानची क्रिकेट खेळता कामा नये. यांना हे मतलबाचं बघतात. म्हणजे आपल्या इकडे आम्हाला, म्हणजे आपल्याला सगळ्यांना देशप्रेमाचे सगळे धडे देतात आणि हे स्वतः म्हणजे अगदी जय शाह सकट आमच्या इथल्या पण मंत्र्यांची आणि इतर सुद्धा मंत्र्यांची मुलं बाळं दुबईला जाऊन पाकिस्तान बरोबरचा क्रिकेट सामना एन्जॉय करतात. हे देशभक्त असू शकत नाही. हे सच्चे देशभक्त नाहीत. देशभक्तीची जर व्याख्या करायची असेल तर सच्च्या देशभक्ताने पाकिस्तान जोपर्यंत आपल्या सोबत ज्या दहशतवादी कारवाई करतो त्या थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध ठेवू नयेत. आणि ते ठेवणार नसेल तो सच्चा देशभक्त आहे. नाही, चीनवरती प्रश्न उपस्थित केले ते राहुल गांधी. म्हणून मी म्हटलं होतं ना की हे सच्च्या देशभक्ताचं लक्षण. आता त्याच्यावरती सुद्धा अनेकांनी असहमती दाखवलेली आहे. आता माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून घटनेप्रमाणे 10 शेड्यूल 10 प्रमाणे जे काही लोकशाही वाचवण्यासाठीचा जो निकाल आहे
त्याला 3 वर्ष झालेली आहेत, अजूनही निकाल लागत नाही. घटनेचा सन्मान आपल्या देशात राखला जातोय की नाही हे सुद्धा संपूर्ण देशातले देशभक्त वाट बघतायत. त्याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने आम्हाला अवगत अभी हिंदी करावे. में लीजिए, हिंदी में. खासदारांच्या नाही, बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केलाय आणि त्याचवेळी अमित शहाचं पण कौतुक केलंय. तुम्ही कसं पाहताय? नाही, मी काय बघत नाही त्याच्याकडे.